सो वेलकम टू यू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मागील 16 व्हिडिओजमध्ये सर्व टेन्स आहेत, म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, त्यानंतर कंटिन्युअसचे 3 टेन्स हे क्लिअर झालेले आहेत. तसंच परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्टही झालेले आहेत. आणि आज आपण बघणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स, म्हणजे काय, पूर्ण भविष्यकाळ. मागील व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स बघितला आणि आता आपण बघणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आता पूर्ण भविष्यकाळ ओळखण्यासाठी बघा, त्याची डेफिनेशन म्हणजे व्याख्या अशी आहे: भविष्यकाळात एखादी क्रिया एका विशिष्ट वेळेपर्यंत घडलेली असेल किंवा पूर्ण झालेली असेल. काय तर भविष्यकाळात एखादी क्रिया एका विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल किंवा घडलेली असेल, त्यावेळी ते वाक्य पूर्ण भविष्यकाळामध्ये जातं, म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये जातं. ओके. आता ही वाक्य ज्यावेळी आपण सॉल्व्ह करतो तर ती वाक्य ओळखायची कशी, तर त्यावेळी मराठी वाक्याच्या शेवटी क्रियापदाला या ठिकाणी दिलेलं आहे बघा, लेला असेल, लेली असेल, त्यानंतर लेले असतील, लेलो असू, लेले असू यांचा वापर केला जातो. म्हणजे काय तर क्रियापदाला हे शब्द येतात, म्हणजे क्रियापदाला लाईक बोललेली असेल, बोललेलो असू, खाल्लेलं असेल, दिलेलं असेल, दिलेले असतील. ओके. मग तुम्हाला ज्यावेळी आपण वाक्य सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळी तुम्हाला समजणार आहे की या टाइप्स मध्ये, म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य ज्यावेळी आपण सॉल्व्ह करतो त्यावेळी ती कशी ओळखायची असतात. ओके. मग आता वाक्य अशी येतात बघा की तिने 4 वाजेपर्यंत जेवण केलेलं असेल, किंवा त्याने उद्यापर्यंत असाइनमेंट कंप्लीट केलेले असतील, किंवा आम्ही संध्याकाळपर्यंत तो पिक्चर बघितलेला असेल. म्हणजे काय, एखादी क्रिया एका विशिष्ट वेळेपर्यंत, उद्यापर्यंत, परवापर्यंत, किंवा पुढच्या महिन्यापर्यंत, पुढच्या वर्षीपर्यंत ती क्रिया पूर्ण केलेली असेल, त्यावेळी ते वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये जातं. म्हणजे काय, त्याला बोलतो आपण पूर्ण भविष्यकाळ. मग ही वाक्य ओळखण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेलं आहे बघा, वाक्याच्या शेवटी क्रियापदाला लेला असेल, लेले असतील, लेलो असू, ओके, गेलेले असू, दिलेले असतील, भेटलेलो असू यांचा वापर केला जातो. म्हणजे काय तर सब्जेक्ट म्हणजे कर्त्यानुसार वर्क चेंज होत असतं. ओके. तर आता याची डेफिनेशन मी तुम्हाला दिलेली आहे आणि याचा फॉर्म्युला बघ कसा आहे. पहिले सब्जेक्ट म्हणजे कर्ता कर्ते आपल्याला झालेले आहेत, आय, ही, शी, वी, दे, यू. ओके. आणि नेम. सब्जेक्ट नंतर काय, कशाचा यूज करायचं बघा, विल किंवा शालचा यूज करायचा. कशाचा, विल किंवा शाल प्लस हॅव, विल शाल नंतर हॅवचा वापर करायचा. आता विलचा वापर कुठे करायचा, शालचा वापर कुठे करायचा हे मी सांगितलेलं आहे. ज्यावेळी आय, वी असेल त्यावेळी शालचा वापर केला जातो, आणि इतर सगळ्या सब्जेक्ट्सना म्हणजे ही, शी, नेम, इट ना विलचा वापर केला जातो. पण मॉडर्न इंग्लिशमध्ये तुम्ही जरी सगळ्यांना म्हणजे आय आणि वीला जरी विलचा वापर केला तरी पण चालतं. म्हणजे मॉडर्न इंग्लिशमध्ये शाळेचा वापर क्वचितच झालेला आहे. ज्यावेळी ऑफिशियल काहीतरी लिहायचं असेल, म्हणजे ऑफिशियल कामांसाठी शाळेचा वापर केला जातो, म्हणजे आय आणि वीला. पण आता तुम्ही मॉडर्न इंग्लिशमध्ये आय आणि वीला विलचा वापर केला तरी पण चालतं. ओके. त्यानंतर हॅव आणि प्लस वर्बचं थर्ड फॉर्म येतं. वर्बचं थर्ड फॉर्म सांगितलेलं आहे. आता गिव्हचं थर्ड फॉर्म काय आहे, गिव्हन. सीचं सीन, वॉचचं वॉच, कॅचचं कॉट, थ्रोचं थ्रोन. ओके. गिव्हचं गिव्हन. मग क्रियापदाची थर्ड फॉर्म्स आहेत या ठिकाणी यूज केली जातात. मग याचा फॉर्म्युला कसा येतो बघा, सब्जेक्ट कर्ता, त्यानंतर विल किंवा शाल प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके. डेफिनेशन तुम्हाला दिसते बघा. आता या वाक्यामध्ये बघा, मी तुम्हाला मग अशी वाक्य आता सांगितली त्यावेळी पण सांगितलेलं आहे, उद्यापर्यंत म्हणजे एखादं काम उद्यापर्यंत पूर्ण झालेले असेल, त्यानंतर पुढच्या महिन्यापर्यंत एखादं काम पुढच्या महिन्यापर्यंत पूर्ण झालेले असेल, पुढच्या वर्षापर्यंत, त्यानंतर पुढच्या आठवड्यापर्यंत, त्यानंतर 4 वाजेपर्यंत, संध्याकाळपर्यंत. मग त्यावेळी बायचा वापर केला जातो. बाय नेक्स्ट वीक, बाय नेक्स्ट इयर, बाय 4 o'clock. ओके. बाय टुमारो म्हणजे काय, उद्यापर्यंत, पुढच्या महिन्यापर्यंत, पुढच्या वर्षापर्यंत, पुढच्या आठवड्यापर्यंत. म्हणजे ते काम भविष्य काळामध्ये म्हणजे पुढे घडलेलं असेल असं काय करतो, ज्या ठिकाणी उल्लेख असेल त्यावेळी ते वाक्य पूर्ण भविष्यकाळ म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये जातं. ओके. तर या ठिकाणी बघा दिलेलं आहे, या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही वाक्य सोडवणार आहात त्यावेळी तुम्हाला समजणार आहे की यांचा वापर कुठे करायचा आणि कसा करायचा आहे तो. म्हणजे बाय टुमारो, बाय नेक्स्ट मंथ, बाय नेक्स्ट वीक, बाय दी इव्हिनिंग. ओके. तर अशा प्रकारे यामध्ये कशाचं म्हणजे वाक्य ज्यावेळी आपण फ्युचर परफेक्ट मध्ये सॉल्व्ह करणार आहोत, पूर्ण भविष्यकाळात सॉल्व्ह करणार आहोत, त्यावेळी याचा वापर केला जाणार आहे. ओके. तर पुन्हा एकदा आपण बघूया, आज आपण कोणता टेन्स बघणार आहोत, फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आणि त्यावेळी त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला आहे, सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस विल किंवा शाल प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता याची डेफिनेशन काय बघा, भविष्यकाळात एखादी क्रिया घडलेली असेल. ओके. एखादी क्रिया एका विशिष्ट वेळेपर्यंत घडलेली असेल,
पूर्ण झालेली असेल त्यावेळी ते वाक्य त्यावेळी त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. ओके, तर आज आपण त्याची अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य बघणार आहोत, होकारार्थी वाक्य बघणार आहोत. आणि आपण त्याला नंबर दिलेला आहे 9 नंबर. ओके, प्रेझेंटला 1 होता, पास्टला 2nd होता, फ्युचरला 3 3rd होता, त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंटला 4 होता, पास्ट कंटिन्युअसला 5 होता, त्यानंतर कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअसला 6 होता, त्यानंतर परफेक्ट प्रेझेंटला 7 होता, परफेक्ट पास्टला 8 होता, आणि आता फ्युचर परफेक्ट आपण बघणार आहोत त्यावेळी नंबर आहे 9. ओके, अफर्मेटिव्ह वाक्य बघणार आहोत. तर यासाठी आयडेंटिफिकेशनसाठी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर लिहून दिलेलं आहे बघा. ही वाक्य ओळखण्यासाठी भविष्यकाळात म्हणजे व्हर्बला क्रियापदाला काय येतं बघा, लेला असेल, लेले असू, लेले असतील, लेलो असू, म्हणजे सब्जेक्ट नुसार कर्त्यानुसार व्हर्ब चेंज होत असतं. ओके, मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे बघा, ती 4 वाजेपर्यंत घरी पोहोचलेली असेल, त्याने पुढच्या महिन्यापर्यंत आपलं काम पूर्ण केलेलं असेल, तिने 2 वर्षापर्यंत आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं असेल, किंवा तिने संध्याकाळपर्यंत झाडांना पाणी दिलेलं असेल. अशा प्रकारची यामध्ये काय येतात, वाक्य येतात. तर आपण त्यावर जी वाक्य आहे ती बघणार आहोत, अफर्मेटिव्ह वाक्य बघणार आहोत. तर त्या अगोदर तुम्ही काय करा, हे सगळं तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही वाक्य सोडवणार आहात त्यावेळी त्याची खूप मदत तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर आपण याच्यावर पॉझिटिव्ह वाक्य बघूया. तर या ठिकाणी बघा, आपण ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आपण मगाशी काय बघितलं, त्याचे डेफिनेशन बघितली आणि ते कसे आयडेंटिफाय करायचे आहेत ते बघितले. आणि आता या ठिकाणी मी तुम्हाला वाक्य लिहून दिलेली आहेत आणि ती आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत. आणि ती कशी सॉल्व्ह करायची आहेत बघा, पहिल्यांदा महत्वाची गोष्ट ती आयडेंटिफिकेशन, म्हणजे तुम्हाला ओळखता आली पाहिजे की ती वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ मधलीच आहे. मग ती आयडेंटिफिकेशनसाठी मी तुम्हाला मगाशी लिहून दिलेलं होतं, वाक्याच्या शेवटी क्रियापदाला लेला असेल, लेले असतील, लेलो असू. ओके, म्हणजे क्रियापदानुसार सब्जेक्ट नुसार वर्ब चेंज होत असतं. मग या ठिकाणी वाक्य पण तुम्हाला लिहून दिलेली आहेत बघा. निकिता पुढच्या शनिवारपर्यंत गेलेली असेल. ओके, निकिता पुढच्या शनिवारपर्यंत गेलेली असेल. मग या ठिकाणी बघा मी अंडरलाईन करून दिलेले आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आयडेंटिफिकेशनसाठी, ओळखण्यासाठी व्हर्बला गेलेली असेल बघा, लेली असेल. ओके, लेली असेल. त्यानंतर या ठिकाणी बघा म्हणजे असेल असतं, मग असेलच्या अगोदर जे येतं त्याला आपण काय बोलतो, व्हर्ब असं बोलतो, म्हणजे क्रियापद आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघा पूर्ण केलेले असेल, मग पूर्ण करणे हे काय आहे, व्हर्ब आहे. मग लेले असेल, त्या ठिकाणी सुद्धा बघा वाक्याच्या शेवटी लेला असेल, त्यानंतर या ठिकाणी सुद्धा लेले असेल, व्हर्ब पासून पुढे काय लागलेलं आहे बघा, केलेलं असेल. त्याच्यानंतर तसंच इकडे पण लेले असेल. ओके, त्यानंतर पुढे बघा आम्ही 2 वाजेपर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट केलेला असेल, म्हणजे वाक्याच्या शेवटी व्हर्ब पासून पुढे लेला असेल, लेले असतील, लेले असू यांचा वापर केला जातो. आणि मग अशी पण मी तुम्हाला तेच आयडेंटिफिकेशनसाठी लिहून दिलेलं होतं. तर वाक्य ओळखण्यासाठी वाक्याच्या शेवटी क्रियापदाला लेले असेल, त्यानंतर इकडे पण बघा व्हर्बला लेला असेल, त्यानंतर पूर्ण केलेले असेल. ओके, जेवण केलेले असेल म्हणजे काय, ती क्रिया भविष्य काळापर्यंत म्हणजे भविष्य काळात एका विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल किंवा भविष्य काळात एका विशिष्ट वेळेपर्यंत घडलेली असेल, त्यावेळी ते वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये जातं, म्हणजे पूर्ण भविष्य काळामध्ये जातं. जर तुम्हाला डेफिनेशन समजली आणि ती कशी वाक्य कोणत्या टाइप्स मध्ये येतात, कशी येतात हे ज्यावेळी तुम्हाला समजलं म्हणजे समजेल, त्यावेळीच तुम्ही काय करू शकाल, ती वाक्य सॉल्व्ह करू शकणार आहात आणि आयडेंटिफाय करू शकणार आहात. ओके, बघा आता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, उद्यापर्यंत, पुढच्या वर्षापर्यंत, पुढच्या आठवड्यापर्यंत, 4 वाजेपर्यंत, दुपारपर्यंत असं काय येतं यामध्ये यूज केलं जातं. म्हणजे ती क्रिया भविष्य काळामध्ये एका विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण केलेली असते, पूर्ण केलेली असेल असं याचा काय होतो, या ठिकाणी बोथ होतो. ओके, मग ही वाक्य बघा या ठिकाणी सुद्धा पुढच्या शनिवारपर्यंत, त्यानंतर उद्यापर्यंत. ओके, त्यानंतर पुढच्या वर्षापर्यंत या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे बघा. म्हणजे काय की भविष्य काळात ती क्रिया पूर्ण झालेली असेल. ओके, भविष्यकाळ म्हणजे येणाऱ्या काळात ती क्रिया पूर्ण झालेली असेल. पुन्हा एकदा सांगते, पुढच्या शनिवारपर्यंत, त्यानंतर उद्यापर्यंत, त्यानंतर बघा पुढच्या वर्षापर्यंत, त्यानंतर संध्याकाळपर्यंत, त्यानंतर 2 वाजेपर्यंत, म्हणजे ह्या एखाद्या कालावधीपर्यंत ती क्रिया पूर्ण झालेली असेल असा काय होतो, त्याचा बोध होतो. आता बघा या ठिकाणी हा फॉर्म्युला दिलेला आहे, सब्जेक्ट विल शॅल हॅव प्लस वर्बचं 3rd फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, आणि त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर विल शॅलचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा. तर आय आणि वी असेल त्यावेळी शाल, आणि तर ना विलचा वापर केला जातो, पण शालचा वापर रेअर केला जातो. तुम्ही विल वापरलात आय आणि वीला तरी पण चालतं, पण सम ऑफिशियल वर्कला रिटर्न मध्ये, ऑफिशियल वर्क्स मध्ये शालचा वापर केला जातो. पण मॉडर्न इंग्लिश मध्ये तुम्ही आय आणि वीला विलचा वापर केलात तरी काही चुकत नाही, चालतं. ओके,
तर बघा आपण वाक्य सॉल्व्ह करणार आहोत. निकिता पुढच्या शनिवारपर्यंत गेलेली असेल. आता पहिलं बघा सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो वाक्यामध्ये असतो स्टार्टिंगला. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. ओके, मग काय आहे या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट निकिता. ओके, निकिता हे नेम आहे. मग कसं येणार? निकिता. निकिता पुढे काय येणार बघा? विल हॅव. निकिता विल हॅव. निकिता विल हॅव. त्याच्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म बघा. विल पैकी विल वापरलं, नंतर हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म. क्रियापद काय बघा? क्रियापद कुठे असतं? असेलच्या अगोदर असतं, त्याला आपण वर्ब असं बोलतो. मग काय आहे? गेलेली. गेलेली म्हणजे काय? वर्बचं थर्ड फॉर्म. ओके, जाणे म्हणजे गो. मग गोचं थर्ड फॉर्म काय येतं? गॉन. ओके, गोचं थर्ड फॉर्म काय? गॉन. मग निकिता विल हॅव, नंतर गॉन. निकिता विल हॅव गॉन. आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय बघा? पुढच्या शनिवारपर्यंत. मग काय येणार? पुढच्या शनिवारपर्यंत. मग या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्म्युलामध्ये लिहून दिलेलं होतं, मग म्हणजे सांगितलेलं होतं मग असे बघा की बायचा वापर केला जातो. बाय पुढच्या शनिवार म्हणजे बाय नेक्स्ट सॅटरडे. काय? गॉन बाय नेक्स्ट सॅटरडे. ओके, ओके, समजलं? मग कसं येणार? निकिता विल हॅव गॉन बाय नेक्स्ट सॅटरडे. ओके, मग या ठिकाणी बघा निकिता हे नेम आहे, त्याच्यानंतर विलचा वापर केला, त्यानंतर हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म गेलेला म्हणजे काय? गोचं थर्ड फॉर्म गॉन, नंतर ऑब्जेक्ट बाय नेक्स्ट सॅटरडे. ओके, पुढे बघा. तो उद्यापर्यंत मुंबईला पोहोचलेला असेल. पहिले सब्जेक्ट. सब्जेक्ट काय करता? वाक्याच्या सुरुवातीला आहे बघा तो म्हणजे काय येणार? ही. ओके, मग कसं येणार? तो म्हणजे ही, नंतर ही, नंतर विल आणि पुढे हॅव. ओके, मग ही विल हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म. वर्ब काय बघा? पोचलेला. पोचणे म्हणजे काय? रिच. मग त्याचं थर्ड फॉर्म काय होतं? रिच. ईडीचा वापर करायचा आहे. रिच आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? हा, रिच. नंतर ऑब्जेक्ट काय राहिलं बघा? पहिले ही घेतलं, नंतर विल घेतलं, नंतर हॅव घेतलं. ओके, आणि त्याच्यानंतर बघा वर्ब घेतलं. पोचणे हे वर्ब आहे. ओके, पोचणे काय आहे? वर्ब आहे. मग आपण काय यूज केलं पाहिजे बघा? रिचचा वापर केला. रिच आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय राहिलं? मुंबईला उद्यापर्यंत. ओके, ही विल हॅव रिच टू मुंबई. मुंबई आणि उद्यापर्यंत म्हणजे काय येणार? बाय टुमारो. उद्यापर्यंत म्हणजे काय? बाय टुमारो. ओके, मग कसं येणार? ही विल हॅव रिच टू मुंबई बाय टुमारो. समजली वाक्य? पहिले सब्जेक्ट, नंतर विल, नंतर हॅव, नंतर पोहोचणे म्हणजे रिच, त्याच्यानंतर टू मुंबई बाय उद्यापर्यंत म्हणजे काय येणार? बाय टुमारो. ओके, त्यानंतर पुढे बघा. तिने तिचे ग्रॅज्युएशन पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण केलेलं असेल. वाक्य काय आहे? तिने तिचं ग्रॅज्युएशन पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण केलेलं असेल म्हणजे काय? ती क्रिया भविष्यकाळात झालेली असेल. ओके, मग पहिले सब्जेक्ट काय? तिने म्हणजे काय येणार? शी. ओके, तिने काय आहे? सब्जेक्ट आहे शी. नंतर काय येणार? विल हॅव. ओके, शी विल हॅव. नंतर काय येणार बघा? वर्ब थर्ड. वर्ब काय? पूर्ण केलेलं. पूर्ण करणे हे वर्ब आहे. मग पूर्ण करणे म्हणजे काय? कम्प्लीट. मग त्याचं थर्ड फॉर्म काय येणार? कम्प्लिटेड. मग शी विल हॅव कम्प्लिटेड. त्याच्यानंतर तिचं ग्रॅज्युएशन. मग कसं येणार? हर ग्रॅज्युएशन. आणि पुढे काय? पुढच्या वर्षापर्यंत. मग कसं येणार? पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे बाय नेक्स्ट इयर. ओके, या ठिकाणी बायचा वापर कंपल्सरी आहे बघा. पुढच्या वर्षापर्यंत एखादी क्रिया एखाद्या कालावधीपर्यंत. मग बाय नेक्स्ट इयर. काय? पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे बाय नेक्स्ट इयर. ओके, या ठिकाणी माझं हँडरायटिंग हात पोचत नसल्यामुळे कसं तरी येतं, पण तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित काढा. कसं येणार? शी विल हॅव कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन बाय नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत. ओके, समजलं एवढं? पुढे बघा. त्यांनी संध्याकाळपर्यंत जेवण केलेलं असेल. मग कसं येणार? त्यांनी म्हणजे काय? पहिलं सब्जेक्ट म्हणजे करता. त्यांनी म्हणजे काय येणार? दे. नंतर विल हॅव. ओके, दे पहिलं सब्जेक्ट दे नंतर काय येणार? दे विल हॅव. नंतर वर्बचं थर्ड फॉर्म जेवण केलेलं. मग जेवण करणे म्हणजे काय? कुक्ड. ओके, कुकचं थर्ड फॉर्म कुक. ईडी COOKED. ही विल हॅव कुक्ड. ओके, ही विल हॅव कुक्ड फूड.
जेवण करणे, ही विल हॅव कुक फूड फूड संध्याकाळपर्यंत, मग काय येणार बाय दी इव्हिनिंग. ओके, बाय दी इव्हिनिंग, बाय दी इव्हिनिंग. ओके, समजलं. ही विल हॅव कुक्ड फूड बाय दी इव्हिनिंग. आम्ही पुढे बघा, आम्ही 2 वाजेपर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट केलेला असेल. काय, आम्ही 2 वाजेपर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट केलेला असेल. मग कसं येणार, पहिले सब्जेक्ट आम्ही म्हणजे काय, वी. ओके, सब्जेक्ट आम्ही म्हणजे काय, वी. नंतर काय येणार, वी विल किंवा शालचा वापर करा. म्हणजे आय आणि वीला शालचा येतो वापर, पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे शालचा वापर रेअर केला जातो. आता तुम्ही विलचा वापर केला तरी पण काही चुकत नाही. मग वी शाल हॅव किंवा वी विल हॅव, नंतर वर्ब थर्ड, वी शाल हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म कंप्लीट, प्रोजेक्ट कंप्लीट हे वर्ब आहे. मग काय येणार, वर्बचं थर्ड फॉर्म काय येणार, कंप्लीट हे वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. थर्ड फॉर्म काय येणार, कंप्लीटेड. मग वी शाल हॅव कंप्लीटेड. जरा खाली असल्यामुळे माझं हँडरायटिंग चांगलं येत नाही, पण तुम्ही व्यवस्थित लिहा. वी शाल हॅव कंप्लीटेड प्रोजेक्ट आहे तसं, प्रोजेक्ट बाय 2 o'clock. काय, बाय 2 o'clock. ओके, जरा माझं हँडरायटिंग कसं तर येऊ शकतं या ठिकाणी, तुम्ही व्यवस्थित काढा, खाली असल्यामुळे हात पोचत नाही. नाही समजलं, आम्ही म्हणजे वी, नंतर शाल हॅव, वर्बचं थर्ड फॉर्म कंप्लीटेड, प्रोजेक्ट बाय 2 o'clock. ओके, तर आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया वाक्यांची. पहिलं बघा, वाक्य आहे निकिता पुढच्या शनिवारपर्यंत गेलेली असेल. पहिलं सब्जेक्ट काय, निकिता, नंतर विल हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म गॉन बाय नेक्स्ट सॅटरडे. ओके, या ठिकाणी बघा शनिवारपर्यंत, उद्यापर्यंत, 4 वाजेपर्यंत, पुढच्या वर्षापर्यंत, पुढच्या आठवड्यापर्यंत याचा वापर केला जातो या ठिकाणी. कशामध्ये, फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये, म्हणजे पूर्ण भविष्य काळामध्ये. कारण काय, ती क्रिया भविष्य काळामध्ये एका विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल किंवा घडलेली असेल असं त्याचं काय होतं, बोध होतो. बघा, निकिता विल हॅव वर्ब थर्ड फॉर्म गॉन बाय नेक्स्ट सॅटरडे. पुढे बघा, तो उद्यापर्यंत मुंबईला पोहोचलेला असेल. पहिले सब्जेक्ट तो म्हणजे ही, नंतर विल हॅव, नंतर रिचचं थर्ड फॉर्म रिच्ड टू मुंबई बाय टुमारो. उद्यापर्यंत म्हणजे काय, बाय टुमारो. पुढे तिने तिचे ग्रॅज्युएशन पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण केलेलं असेल. मग कसं येणार, पहिलं सब्जेक्ट तिने म्हणजे शी, नंतर विल हॅव. ओके, पूर्ण केलेलं म्हणजे कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन बाय नेक्स्ट इयर. ओके, पुढे बघा, त्यांनी संध्याकाळपर्यंत जेवण केलेलं असेल. पहिलं सब्जेक्ट त्यांनी म्हणजे दे विल हॅव कुक्ड फूड बाय दी इव्हिनिंग. ओके, संध्याकाळपर्यंत म्हणजे काय, बाय दी इव्हिनिंग. आणि काय, जेवण करणं म्हणजे कुक्ड. ओके, पुढे बघा, आम्ही 2 वाजेपर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट केलेला असेल. पहिलं सब्जेक्ट आम्ही म्हणजे वी, नंतर शाल हॅव, नंतर वर्ब थर्ड कंप्लीटेड, नंतर प्रोजेक्ट बाय 2 o'clock. या ठिकाणी बघा, जे वर्ड्स आहेत म्हणजे 2 वाजेपर्यंत, उद्यापर्यंत, संध्याकाळपर्यंत, ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचं तुम्ही स्टडी करा. आणि महत्वाची गोष्ट, ही वाक्य काय करा, तुम्ही लिहून घ्या आणि अजून एक्स्ट्रा वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येणार की परफेक्ट फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य कशी सॉल्व्ह केली जातात, प्लस ती कशी सॉल्व्ह करावी लागतात आणि त्याच्यामध्ये कोणत्या वर्डचा वापर केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट भविष्य काळामध्ये पूर्ण झालेली असेल, या ठिकाणी कंपल्सरी काय करावं लागतं, मेन्शन करावं लागतं. ओके, तर यावर आपण काय करणार आहोत, हीच वाक्य निगेटिव्ह फॉर्म मध्ये बघणार आहोत. सो ही वाक्य लिहून घ्या आणि याच्यावर एक्स्ट्रा अजून वाक्य सॉल्व्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावर निगेटिव्ह वाक्य काय करूया, बघूया.